बंगालमधल्या ईडीच्या धाडीमध्ये सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याची आठवण करून देणारी घटना जालन्यामध्ये सुद्धा घडली आहे। जालना इथल्या स्टील कारखानदाराच्या कारखाना आणि घर कार्यालयावरती आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे। त्यामध्ये 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल 13 तास लागले। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय एबीपी माझावरती, ज्यावेळी एका स्टील कंपनीवरती ही धाड टाकण्यात आली। ही नोटांची बंडल्स आहेत जी मोजण्यासाठी तब्बल 13 तासांचा अवधी लागला। एबीपी माझावरती या धाडीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। समोर नोटांची भिंत उभी राहिली आहे की काय असा भास निर्माण होतोय ही दृश्य पाहताना। ज्यावेळी पश्चिम बंगालमध्ये ईडीने एक धाड टाकलेली होती, त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे नोटांची बंडल आणि सोन्याचे दागिने आढळून आलेले होते आणि त्याची पुनरावृत्ती जालन्यामध्ये दिसून येते। तब्बल 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे। 58 कोटी रुपये आणि 32 किलोंचं सोनं जप्त करण्यात आले। राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। राहुल, 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जालन्यामध्ये आढळून आलेली आहे। आयकर विभागाने नेमकी कशी कारवाई केली? आपण या फुटेजचं आधी विश्लेषण करूया। पश्चिम बंगालमध्ये पण आपण बघितलं होतं की ज्या मोठ्या मूल्य असलेल्या नोटा असतात, म्हणजे 2000 रुपयाच्या मूल्य असलेल्या नोटांचे ढीग आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाले होते। इथे पण असं दिसतं आहे की प्रत्येक नोट ही 500 रुपयाची आहे। ह्या ज्या नोटाच्या थापी लागलेल्या आहेत त्या जर बारकाईनं पाहिल्या तर ते सगळेचे सगळे पैसे हे 500 रुपयाचे आपल्याला दिसतील। या संपूर्ण फुटेजमध्ये फक्त 2000 रुपयाच्या नोटाचे एक किरकोळ बंडल आपल्याला दिसतं आहे। म्हणजे अधिक मूल्याच्या ज्या नोटा आहेत त्या या अशा पद्धतीच्या कामासाठी, म्हणजे बेहिशोबी मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरले जात आहेत, हे आता पुन्हा पुन्हा वारंवार सिद्ध होत आहे। म्हणजे ज्या वेळेला डिमॉनिटायझेशन झालं होतं त्याही वेळेला हा मुद्दा चर्चेत आला होता। पण हे फुटेजच सांगतं की साधारणपणे 11 वाजता 1 ते 8 या ऑगस्ट या काळामध्ये जालना आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी या पद्धतीच्या धाडी पडल्या। 260 अधिकारी आणि जवळपास 50हून अधिक वाहनं होती की राज्यभरातनं नाशिक, ठाणे आणि मुंबईतले हे अधिकारी आयकर विभागाच्या माध्यमातून हे काम करत होते। त्यांनी जालन्यातल्या स्टील कंपन्यावरती अशा पद्धतीचा सर्च केला। औरंगाबाद मधल्या काही कॉन्ट्रॅक्टरवरती, जे बिल्डर्स आहेत अशा लोकांवरती या पद्धतीच्या कारवाया केल्या आणि 390 कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता त्यांना सापडली। आणि आपण बघतो आहोत की हे दृश्यच सांगतायत की किती बेहिशोबी मालमत्ता अशा पद्धतीने निर्माण केली जाऊ शकते। आकडेवारीत सांगायचं झालं तर साधारणपणे 390 कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे। त्यात 58 कोटी रुपयाची रोकड, जी आता मोजण्यासाठी 13 यंत्र लागली, साधारणतः 13 तास लागले, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटी रुपयांचा ऐवज त्यांना सापडलेला आहे। आणि आता एकूण 300 कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता, म्हणजे साधारणपणे आता आणखी ते स्पष्ट व्हायचं आहे की 390 कोटी रुपयाची जी मालमत्ता सापडली ती जमिनीमध्ये गुंतवणूक केलेली होती की काय, पण आणि ती सोडून मग 300 कोटी रुपयाची मालमत्ता रोकड स्वरूपातली किंवा दागिन्यांचं ते मूल्यांकन आहे का? कारण अजूनही आयकर विभागाकडनं अशा पद्धतीचा खुलासा आलेला नाहीये। दिव्य मराठीच्या श्री अमृतकर यांनी ही बातमी नाशिकवरून प्रकाशित केली आहे। त्याच्यातनं या पद्धतीची माहिती समोर येताना दिसते आहे की नाशिक विभागातले अधिकारी, 260 अधिकाऱ्यामध्ये मुंबईचे अधिकारी, अशा सगळ्यांनी मिळून 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान ही कारवाई केली। आणि महत्वाचं म्हणजे मला या अधिकाऱ्यांचंही कौतुक वाटतं की यांनी 120 ती वाहनं वापरली, त्याच्यावरती दुल्हन हम ले जाएंगे अशा पद्धतीचं पोस्टर चिटकवलेलं होतं। म्हणजे हे सगळे अधिकारी हे लग्नासाठी चाललेले आहेत असा त्यांनी आभास निर्माण केला आणि मग ते थेट जालन्यातल्या ते स्टील कंपन्यामध्ये घुसले, औरंगाबादमध्ये बिल्डरच्या घरी घुसले आणि त्यांनी या धाडी टाकल्या। आणि अचंबित करणारी दृश्य आहेत। काय म्हणजे बेहिशोबी काय मालमत्ता निर्माण होऊ शकते हे दिसतं आहे। राहुल, 390 कोटी हा काही छोटा आकडा नाहीये। म्हणजे हिशोब करायचा झाला तर आपण त्याचा हिशोब लावू शकणार नाही। जालन्यातली आणखी काही कनेक्शन्स यामध्ये समोर येऊ शकतात का? कारण काय का स्टील कंपनीमध्ये 390 कोटींची मालमत्ता, गणित जुळत नक्कीच नाहीये। नाही, कसं आहे की जालना हे महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या अशा उद्योग क्षेत्रापैकी आहे की जिथे स्टीलची निर्मिती होते, तिथे अनेक उत्तम उत्तम ब्रँड आहेत। त्या ब्रँडच्या जाहिराती सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण सातत्यानं बघत असतो। आणि हे आजची गोष्ट नाहीये प्रज्ञा की या जालन्यातल्या स्टील इंडस्ट्रीवरती अशा पद्धतीनं
सर्च ऑपरेशन झालेलं आहे. यापूर्वी पण जालन्यामध्ये अशा पद्धतीचं सर्च ऑपरेशन झालं होतं. पण मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की आता जे व्हिज्युअल्स आता समोर आलेले आहेत, तशा पद्धतीच्या नोटांच्या थापी मात्र यापूर्वी कधीही दिसलेल्या नव्हत्या. यातनं एक बेसिक प्रश्न आणि जो अतिशय महत्वाचा आहे तो उपस्थित होतो की जीएसटीची अंमलबजावणी होऊन जवळपास 2 वर्ष झालेली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीला जिथे प्रोडक्शन होतं आणि जो ग्राहक आहे अशा दोन्ही पातळीवरती एक इनव्हॉइस क्रिएट होत असते. जर ती इनव्हॉइस क्रिएट होत असेल तर प्रत्येक गोष्ट अजूनही जीएसटीच्या बाहेर आहे का? की दोन्ही पातळीवरती इनव्हॉइस क्रिएट होत असून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बेहिशोबी मालमत्ता निर्माण कशी होते? आणि स्टील इंडस्ट्रीमध्ये अजून अशा कुठल्या गोष्टीची गरज आहे की इतकी मोठ्या प्रमाणामध्ये बेहिशोबी मालमत्ता तयारच होऊ शकते? दुसरं, औरंगाबादलाही विसरून चालणार नाही आपल्याला. औरंगाबादमध्ये सुद्धा अनेक मोठ्या बिल्डरवरती धाडी पडलेल्या आहेत, त्यांची नावं अद्याप आलेली नाहीयेत. सो बिल्डर आणि स्टील इंडस्ट्री जे बांधकाम व्यवसायाशी निगडीत आहेत, तिथे अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा तयार होतो आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो आहे. काही वेळेला तो देशविघातक कारवायासाठी सुद्धा वापरला गेला आहे, हे दिसतं आहे. त्यामुळं कितीही कडक कारवाया केल्या, जीएसटी आली, सर्च ऑपरेशन सीबीडीटीच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन झाली आणि ईडी सुद्धा देशभरामध्ये कारवाया करताना दिसते आहे, तरी सुद्धा काळा पैसा निर्मिती काही थांबलेली नाहीये. हे पश्चिम बंगालमध्येही दिसतं आहे, ते जालन्यामध्ये पण दिसतं आहे आणि ते औरंगाबादमध्ये पण दिसतं आहे. आधीच काही विशिष्ट समाज घटकाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा फारसा चांगला नाहीये. अशा पद्धतीच्या धाडीमुळे तर तो आणखी वाढीस लागेल आणि ते त्या समाज घटकांनी सुद्धा विचार करण्याची बाब आहे. पण असो, पण दिसतं आहे ते फार ॲस्टॉनिशिंग आहे. फार व्हिज्युअली महाराष्ट्राला विचार करायला लागणार आहे की 500 रुपयाच्या नोटांच्या बंडलाची थापी आहे जालन्यासारख्या तुलनेनं छोट्या शहरात. मला वाटतं या घटनेमुळे व्यवस्थेतली लूपहोल सुद्धा खूप प्रकर्षानं समोर येतील. राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य या कारवाईची तुम्ही सध्या एबीपी माझावर पाहताय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.